तुमच्याकडे एकूण किती शेती आहे? तुमचं नाव काय? व या वर्षीची जी शेतीची परिस्थिती आहे, शेतकऱ्यावर जे उत्पन्न कमी घटल्याचं जे काय कारण असू शकते? माझं नाव उमेश ठाकरे. मी राहणार शेळी. माझ्याकडे एकंदर 7 एकर शेती आहे. जवळपास 7 एकराचा खर्च एकरी जवळपास 40,000 ते 50,000 रुपये खर्च आहे. आणि आज कापसाची जर कंडिशन पाहिली तर एकरी 4 ते 5 क्विंटलच्या वर तर ॲव्हरेज नाही आहे. आणि ॲव्हरेज नसूनही जे कापसाचे जे भाव आहे ते प्रायव्हेटमध्ये जर गेला आपण विचार केला तर 7,000च्या आतमध्येच कापूस घेत आहे. आणि शिश्याला टाकायला गेलं तर कमीत कमी 1 ते 2 दिवस नंबर लागत नाही. नंबर लागलाय तरी जे आपलं मॉइश्चर आहे म्हणून कापूस गाडी वापस केल्या जाते. त्याच्यामुळे आपण म्हणजे यावर्षी तर शेतीचा खर्च निघणं अर्धाही निघणं अशक्यच आहे शक्यतो. बरं काय म्हणजे काय वाटतं शेतकऱ्यावर याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे सरकारनं? सरकारकडे काय म्हणजे मागणं कराल तुम्ही? यावर कमीत कमी मालाला नाही जास्ती 10,000 ते 12,000 रुपये तरी या वर्षाला भाव पाहिजे होता. जवळपास 10-12 हजार रुपये जरी भाव असता 12,000 जरी भाव असता तरी थोडी कंडिशन सुधारली गेली असती शेतकऱ्याची.